शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेतील शेवटचा 56वा सामना आज शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात झाला। दोन्ही संघ तोडीसतोड असल्यानं सामना पाहण्यासाठी समर्थकांनी गर्दी केली। पूर्वार्धापासून दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला। शिवाजीचा करण चव्हाण बंद्रे, संकेत साळुखे यांनी गोलची सोपी संधी गमावली। शिवाजी संघाकडून चढाया सुरू असताना शिवाजीच्या खेळाडूला दिलबहारच्या खेळाडूनं छोट्या डीमध्ये धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी शिवाजीच्या संघाला पेनल्टी बहाल केली। यावर शिवाजीच्या करण चव्हाण बंद्रे यानं 7व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। दिलबहारच्या खेळाडूंना चकवा देत शिवाजीच्या इंद्रजित चौगुले यानं 16व्या मिनिटाला मैदानी गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतरापर्यंत सामन्यावर शिवाजी संघाचं वर्चस्व राहिलं। उत्तरार्धात दिलबहारच्या खेळाडूनं शिवाजीच्या खेळाडूला छोट्या डीमध्ये धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी शिवाजी संघाला पेनल्टी दिली। यावर शिवाजीच्या करण चव्हाण बंद्रे यानं 48व्या मिनिटाला अचूक गोल करून संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। तर शिवाजीच्या संकेत साळुखेनं 72व्या मिनिटाला केलेल्या एका गोलमुळं शिवाजी तरुण मंडळानं हा सामना 4-0 अशा गोल फरकानं एकतर्फी जिंकला। शिवाजी तरुण मंडळानं हा सामना 4-0 असा जिंकला असला तरी पाटाकडील तालीम मंडळ अ आणि शिवाजी तरुण मंडळ या दोन्ही संघांना समान म्हणजे 17 गुण मिळालेत। मात्र गोलफरकाच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ अ संघानं KSA लीग स्पर्धेवर विजयाची मोहोर उमटवली। शिवाजी तरुण मंडळ उपविजेता तर बालगोपाल तालीम मंडळ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला। विजेत्या संघांना KSAचे पेट्रन इन चीफ श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आणि KSAचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, राज्याच्या महसूल विभागाचे मुख्य प्रधान सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी अमोल येडगे, वेस्टर्न इंडिया असोसिएशनचे सचिव किरण चौगुले, मधुरिमाराजे छत्रपती, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या उपस्थितीत बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। तर मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट बेस्ट फॉरवर्ड राकेश सिंग, बेस्ट हाफ ओंकार पाटील, बेस्ट डिफेन्स जय कामत तर उत्कृष्ट गोलकीपर मयुरेश चौगुले यांना रोख बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी KSAचे पदाधिकारी, पाटाकडील तालीम मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, बालगोपाल तालीम मंडळाचे प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते।